नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। कोकणातलं आणखी एक फळ म्हणजे फणस, जो सगळ्यांना प्रिय असतो। कोळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, त्याच्या वेगवेगळ्या पाककृती आपण करतच असतो। कोळ्या फणसाची भाजी तर आपण ऑलरेडी बघितलेली आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते पूर्ण तयार झालेल्या गऱ्याची भाजी। गरे आणि आठेळा यांची मिक्स भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर लगेच बघूया आपण त्याचं साहित्य। ते गरे कच्च्या फणसाचे गरे आहेत। तुम्ही कापा किंवा रसाळ अशा दोन जाती असतात फणसामध्ये, तर त्यातले कुठलेही कच्चे गरे घेऊ शकता। त्याच्यानंतर आहे ओलं खोबरं, गूळ, ही आहे कोथिंबीर आणि आहेत आठळा। ह्या मी थोड्याशा शिजवून घेतल्या आहे, कारण ह्या आठळ्या शिजायला थोडा वेळ जास्त लागतो। गरे पटकन शिजतात पण आठळ्यांना वेळ लागतो, म्हणून मी आठळ्या वेगळ्या शिजवून घेतल्या। त्यानंतर हे लाल तिखट आणि मीठ, हे साहित्य एवढंच आहे। आणि आपण आता वळूया कृतीकडे। आपण इथे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यात हे गरे टाकायचे आणि गरे जस्ट वाफवून घ्यायचे। हे अक्षरशः एका वाफेत शिजतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचं साहित्य घालून एक फोडणी करायची। तर हे प्रथम आपण गरे वाफवायला ठेवूया। थोडंसं पाणी घातलंय मी तळाला आणि हे गरे आता एक 5 मिनिटांसाठी बारीक गॅसवर चांगले वाफवून घेऊया। आपण जे गरे वाफवायला ठेवले होते ते बघा, त्यातलं पाणी सगळं आटलंय आणि हा गरा शिजलाय। गरा शिजल्यावर त्याचा रंग बदलतो। हा जर बघितलात तुम्ही तर हा गऱ्याचा रंग थोडा पिवळसर झालाय, त्यामुळे हे गरे आपले छान मऊ शिजलेले आहेत। आपण आता त्याच्यामध्ये हे थोडंसं पाणी जे आहे त्याच्यामध्ये आपण हा गूळ घालूया, म्हणजे पटकन विरघळेल। गूळ घालायचा, नंतर थोडंसं तिखट, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलंच आहे आणि या आठळा घालायच्या, ज्या आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत। आणि हे सगळं परत एकदा छान हलवून घ्यायचं। फोडणी करून घेऊया। तेल तापलंय का बघूया। हो, तेल चांगलं तापलेलं आहे। मोहरी आणि थोड्या सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत, त्याचा एक स्वाद चांगला येतो। सुक्या मिरच्या म्हणून फोडणीत घातल्या आहेत। जरी आपण लाल तिखट घातलं असलं तरी 1-2 सुक्या मिरच्या घालायच्या, त्याचा एक स्वाद चांगला येतो। अशा प्रकारे आपली फोडणी तयार झाली आहे। आपण या भाजीवरती आता फोडणी घालूया। अशी खमंग फोडणी आता या भाजीला घातली आहे आणि ही भाजी एक 5 मिनिटात आपल्याला खाण्यासाठी तयार असणार आहे। भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, नुसती भाजी सुद्धा छान लागते घेऊन खायला। काहीच त्याला कशाबरोबरही खायची तशी गरज नाही, नुसती भाजी खूपच चांगली लागते। आता ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर आणि एक बारीक गॅसवर आणि एक 2-3 मिनिटाची चांगली वाफ काढूया। झाकण काढून बघूया। ही बघा, छान मस्त वाफ आलेली आहे आणि भाजी छान शिजून आपली तयार आहे। तर मंडळी, फणसाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? या सीझनला तुम्ही नक्की करून बघा। बाजारात फणस उपलब्ध आहेत, ते नीट करून पण आपल्याला भाजी विक्रेते देतात। नुसते गरे घरी घेऊन आलं की अक्षरशः 5 ते 10 मिनिटात भाजी तयार होते। तर नक्की करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट करून कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, तो इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपण परत भेटत राहूया। धन्यवाद।